मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या आजच्या या रिअल इस्टेट परिसंवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री असं म्हणाले आपल्या सगळ्यांना की तिसरी मुंबई ही देशाची नवी आर्थिक राजधानी असणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या मुंबईबद्दलचं कुतूहल अधिक वाढलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग या तिसऱ्या मुंबईतल्या सगळ्या संधी आणि आव्हानांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊया. आपल्यासोबत आज या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांच्याशी आपला रोजचा संबंध तसा येत असतो बातम्यांच्या माध्यमातून आणि विशेषतः नवी मुंबईमध्ये तर त्यांच्याशिवाय पान हलत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे सिडकोचे MD विजय सिंगल सर आपल्यासोबत आहेत. सर स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत बाविस्कर ग्रुपचे CMD प्रकाश बाविस्कर आपल्यासोबत आहेत. खरं तर मी त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगेन, ज्या नैनाबद्दल आपण सगळेजण बोलणार आहोत ते नैना व्हावं असं ज्यांचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला दशकभरापूर्वी, ते स्वतः आज त्याच्याबद्दल बोलणार आहेत की त्यांचं स्वप्न कुठपर्यंत आलं आणि त्याचं काय झालं. आपल्यासोबत प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे MD देवांग त्रिवेदी सुद्धा आहेत. सर तुमचंही स्वागत आहे. ते सुद्धा या प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करत असताना त्यांचे चॅलेंजेस काय काय आहेत त्याबद्दल आपल्याशी संवाद साधतील. पण मला सुरुवातीला या सगळ्याबद्दल बाविस्कर सरांना विचारायचं आहे, जेव्हा आपण या चर्चेला सुरुवात करू, आता तिसऱ्या मुंबई ज्या दिवशी ते विमान येतं आहे, उड्डाण करतं आहे, असं सगळं दिसतंय माध्यमांमधून, त्यावेळी चर्चा होते की आता आपली तिसरी मुंबई एक नवी येते आणि तिसऱ्या मुंबईबद्दलचं एक मोठं चित्र सगळ्या देशाच्या समोर जात आहे आणि सगळ्यांना कुतूहल आहे नेमकी ही तिसरी मुंबई आहे काय. ॲक्च्युली ती कागदपत्रावर आहे, ती कुठे आहे, की माध्यमात आहे, काय आहे. सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचं आभार मानतो की आपण नवी मुंबईला आज महाराष्ट्र स्तरावर फोकस करण्यासाठी म्हणजे प्राधान्य दिलं. त्याचबरोबर पहिल्यांदा स्वतः अशा प्रोग्रामला सिडकोचे आदरणीय MD साहेब स्वतः आले आणि त्यांनी म्हणजे विकासाच्या दृष्टीने त्यांचा फोकस असावा या अँगलनीच मला वाटतं ते आलेत आणि त्याबद्दल मी त्यांचाही खरं तर आभार मानतो, कारण आमच्या विकासकांना याबाबत त्यांचा अभिप्राय खरं तर मिळणार आहे या ठिकाणी. मला थोडं सविस्तर बोलावं लागतं पण आपल्या चॅनलचा वेळ कमी असतो, पण तरी पण मी काही मॅप एक तयार करून आणलेला आहे, तो सुद्धा मला दाखवासा वाटेल. खरं तर लोकांमध्ये तिसरी मुंबई हा काही कुठल्या शासकीय कागदपत्रामधला नाव नाही आहे. हे फक्त लोकांनी एक ठेवलेलं नाव आहे की बाबा पहिली मुंबई, नवी मुंबई आणि आता तिसरी मुंबई होते, म्हणजे दुसरी आणि तिसरी मुंबई होते अशा प्रकारचं. खरं तर याचा आपण इतिहास थोडासा बघितला. मी एक मुद्दामच मॅप बनवून आणलेला आहे हा, आणि या मॅपच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर ही मुंबई आहे आणि त्यानंतर ही नवी मुंबई आहे या बाजूला. आणि हा जो अटल सेतू निर्माण झालेला आहे त्या अटल सेतूच्या कनेक्टेड जी गावं आहेत ती गावं म्हणजे MMRDAकडे आता दिलेले आहेत आणि त्या वेळेपासून तिसरी मुंबई हा शब्द फोकस व्हायला लागलेला आहे, आपण मॅपवर बघू शकता. त्याचबरोबर नैना या ठिकाणी पूर्वी सिडकोकडे ऑथॉरिटी म्हणून नेमण्यात आलं होतं. 10 जानेवारी 2013ला स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या ठिकाणी होते. आम्ही MCHच्या माध्यमातून मागणी केली होती की तुम्ही एअरपोर्ट फोकस करताय, परंतु एअरपोर्टच्या 20 किलोमीटरचा परिसर जो आहे तो परिसर या ठिकाणी नैना म्हणून म्हणजे त्यांनी नैना नाव ठेवलं नंतर, नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. तर ह्या गावांचा विकास कधी होणार, अन्यथा काय होणार की मुंबईला जसं एअरपोर्ट झालेलं आहे तशाच प्रकारे आजूबाजूला पूर्ण झोपडपट्टी होणार आणि मग नंतर आपण त्याचा विकास करायला जाणार. तर त्यावेळी त्यांनी ते सिरियस घेतलं आणि सिडकोकडे अशा प्रकारची ऑथॉरिटी म्हणून नेमण्यात आली. आणि त्याच्यानंतर MSRDC म्हणजे आमचं म्हणणं असं होतं की जिथं इन्फ्रास्ट्रक्चर एक्झिस्टिंग अवेलेबल आहे तिथं जर आजूबाजूला विकास झाला तर लोकांना जास्त सोपं पडतं. म्हणून जो मुंबई पुणे रस्ता होता त्याच्या आजूबाजूलाची गावं ही MSRDCकडे त्यावेळी देण्यात आली आणि ते एक वेगळं शहर, ती स्मार्ट सिटी एक निर्माण करण्याचा त्यांचा प्लॅन झाला. अशा प्रकारे
ही स्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून आली. परंतु फॅक्ट अशी होती की नैनाकडे ही जी गावं देण्यात आली, नैनाची त्यावेळी नैना स्कीम म्हणून इंट्रोड्यूस करण्यात आली. 60-40 स्कीम होती की त्या ठिकाणी 60% आम्हाला जमीन देणार, 40% ते घेणार, असं उलटं होतं पूर्वी. आणि त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ते काही करणार नाही, फक्त आउटर इन्फ्रास्ट्रक्चर करणार, ज्याचा DP तयार करण्यात आलेला होता. हा DP तयार केल्यानंतर मग आदरणीय एवढी सेक्रेटरी होते आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही एक जाऊन मागणी केली की बाबा या ठिकाणी ही नैना स्कीम यशस्वी होणार नाही. याचं कारण असं होतं की नैना स्कीमला कायदेशीर बेसच नव्हता. कारण लँड ॲक्वेशन करताना एकतर लँड ॲक्वायर करता येते किंवा TP स्कीमनी करता येते. या तिसऱ्या माध्यमातून होत नाही. जेव्हा ते रेव्हेन्यूला ती फाईल गेली तेव्हा त्यावेळी नंतर मग ते नैना स्कीम आपली फेल झाली. मग त्यानंतर ते TP स्कीमची मागणी जेव्हा झाली त्यावेळी मात्र TP स्कीममध्ये पण लोकांनी कायद्यानुसार 50% आणि मग 40% वगैरे असं सगळं झालेलं आहे. पण सिडकोचं हे सगळ्यात चांगलं काम आहे की ज्यामध्ये त्यांनी 12 TP स्कीम जवळपास तयार केल्या. हे अत्यंत मेहनतीचं काम होतं. हे फार चांगलं झालं. पण ह्याच 12 वर्षाच्या काळामध्ये 23 गावं सोडली तर बाकीची गावं 12 वर्षातही तिकडे काही झालं नाही आणि याच्या पुढेही 12 वर्षात पुढे काहीच सिडकोकडे प्लॅनिंग नाही आहे. आणि म्हणून शासनाने वेळोवेळी आपण जर बघितलं तर 370 गावं त्यांची डिलीट करून हळूहळू पनवेल महापालिकेकडे दिली, हळूहळू MSRDCकडे दिली, हळूहळू आणखी MMRDकडे दिली. आणि सगळी गावं म्हणजे 270 गावं 12 वर्षापूर्वी होती, त्यातली 17 गावं 3 वर्षात वगळली, त्यानंतर 35 गावं 9 महिन्यात वगळली, 29 गावं पुन्हा 6 महिन्यात वगळली, 14 गावं पुन्हा 6 वर्षात वगळली, 175 गावांचा विकास आराखडा मंजूर केला. आणि तरी नंतर MMRDAचा कडे यांनी पुन्हा गावं वजा केली आणि फक्त आता 95 गावं नैनाकडे आहेत. तर अशी स्थिती आहे, नैनाची काटछाट सुरू आहे. तर जर अजूनही लवकर जर याच्यामध्ये उरलेल्या गावांचा विकास जर सिडकोनी फोकस केला नाही तर उरलेली गावंसुद्धा नैनाकडून जातील. आणि इथली जी पॉलिसी आणि बाकीची पॉलिसी, लोकांची मागणी का होते की आम्हाला नाही नैनामध्ये राहायचं, याचं कारण वर्षानुवर्ष तुम्ही त्यांना काहीच करणार नाही. त्यांच्या जागेवर रिझर्वेशन टाकून ठेवणार, रस्त्याचं रिझर्वेशन टाकून ठेवणार, गार्डनचं रिझर्वेशन टाकून ठेवणार. हे सगळे रिझर्वेशन जर तुम्ही टाकून ठेवले तर त्या लोकांनी त्या जमिनीचं करायचं काय, हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी एक बेस तयार केला आणि सांगितलं की नैना गेल्या 12 वर्षांपासून निर्माण झालं, पण त्या नैनामध्ये डेव्हलपमेंट काही करू शकलेलं नाही आहे. नैनामध्ये डेव्हलपमेंट सिडकोकडनं अपेक्षित असताना सुद्धा 12 वर्ष झाली, आता 14 वर्षाचा वनवास त्यांच्या नशिबी येणार आहे का, हा त्यांचा सवाल आहे. काय नेमकं केलं जात आहे, का हे फ्लॉप झालं, तुम्ही मानताय का हे फ्लॉप झालं? नमस्कार. आपण एक लक्षात घ्या, आपण सिडकोची स्थापना कशासाठी केली. आपला मुंबई शहर आहे, मुंबई शहर 7 आयलँड होते, त्यांना बनवून आपण तयार केला. आता मुंबईला पॉप्युलेशन प्रेशर खूप जास्त होता, त्याच्यामुळे पॉप्युलेशन प्रेशर कमी करण्यासाठी आपण नवी मुंबई तयार केली. यासाठी सिडकोची स्थापना 1972मध्ये झाली. आपला जर सिडकोचा स्लोगन जर बघितला, सिडकोचा स्लोगनच आहे शहरांचे शिल्पकार. आता वाशी, वेलापूर आपण जो तयार केला गेला आहे ते सिडकोनीच तयार केलं आणि हे व्यवस्थितपणे त्याचं लेआउट आणि प्लॅनिंग करून केलेलाच आहे. आता मुंबईची गरज असताना दुसऱ्या एअरपोर्टची गरज होती, त्यामुळे हे काम शासनाने दुसऱ्या एअरपोर्टचं काम सिडकोला दिलं. खरा तरी एअरपोर्टच्या 2007मध्ये DGCAचा अप्रुव्हल आहे, पण आज येतो काय असतो, बरेच वेळी हे मोठे प्रोजेक्ट्स असतात. नवीन प्रोजेक्ट्स जसं नैना असेल किंवा एअरपोर्ट असेल. नैना कशामुळे आला, एअरपोर्टमुळे आला. नैनाची जर फुल फॉर्म पाहिली, नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नवी नोटिफाईड एरिया, की जर एअरपोर्ट येणार तो आजूबाजूला ऑकवर्ड डेव्हलपमेंट व्हायला नको, प्लान डेव्हलपमेंट व्हायचं, त्यासाठी नैनाचाही 2013मध्ये नोटिफिकेशन आला. एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वांनी, जेव्हा एवढा मोठा प्रोजेक्ट येतो थोडा लोकांचा विरोध असतोच, हे साहजिकच आहे. आपण आपले जीवनात काहीतरी थोडे चालला आणि काहीतरी थोडाफार बदल करायचं, एक प्रश्न येतो कशासाठी करायचं, काय करायचं. तो लोकांच्या मनामध्ये हा शंका होती, होणार नाही होणार, हे बरोबरच आहे. पण आज काय ते महत्त्वाचंच आहे. आज तुमच्या एअरपोर्ट्स, सर्वात अगोदर मी एअरपोर्टवर बोलतो, 2025मध्ये आपला एअरपोर्ट हा सुरू होणार तरी होणारच आहे. आपल्याला पाहिलं
ऑक्टोबरमध्ये आपण सर्वात अगोदर डिफेन्सच्या प्लेन लँड केला. मी फरवरीमध्ये रुजू झालो होतो. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर युद्ध पातळीवर प्रत्येक महिन्याला 2 व्हिजिट करून मीटिंग घेऊन एअरपोर्टची जेवढी अडचणी होती तेवढी अडचण सोडवली. आणि आम्ही कमिट केला होता की आचारसंहिताच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये या रनवे तयार करून प्लेन लँड करणार. आणि सुदैवाने ते प्लेनसुद्धा लँड झाला. त्याच्यानंतर डिसेंबर 31ला आपण कॉमर्शियल फ्लाईट लँड करण्याचं आपल्याला प्लॅनिंग होतं. 2 दिवस अगोदर 29 डिसेंबरला आपण इंडिगोच्या कॉमर्शियल प्लेन लँड केला. पूर्ण देशात आणि जगभरात आपण मेसेज दिला की एअरपोर्टचं काम युद्ध पातळीवर आता चालू आहे. आज 90 मिलियन पॅसेंजर पर एनम कॅपॅसिटीचा हा एअरपोर्ट एक्झिस्टिंग एअरपोर्टपेक्षा दुप्पट कॅपॅसिटीचा एअरपोर्ट आहे. त्याच्या टर्मिनल 1 फेज 1 और 2च्या आपण आता एप्रिलमध्ये उद्घाटनाची तयारीत आहे. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न त्या ठिकाणी चालूच आहे आणि हे युद्ध पातळीवर होणारच आहे. तो आपण नवी मुंबईला जो बघणार की एअरपोर्ट आला, जर एअरपोर्ट आला तर इतर गोष्टी ऑटोमॅटिकली येणारच आहे. नाही ते येतो. येतील सर. त्यांचं म्हणणं आहे मी की येतो ना. हां सो वॉट आता तुम्ही नैनाचं विचारताय. आता एअरपोर्टसाठीच नैना होती जेणेकरून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हायच्या. 2013मध्ये नैनाचं नोटिफिकेशन निघाला. त्याच्यानंतर आमच्या लोकांनी TP स्कीम 1 ते 12 तयार केली. ठीक आहे, त्यामध्ये काही गाव शासनाने फॉर व्हॉट एव्हर रिजन्स वगळले किंवा ॲड केले. आता एक संस्थाकडून दुसऱ्याला दिला, दुसरेकडून आमच्याकडे येईल. दॅट इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. ते सेम गव्हर्नमेंटकडेच आहे, त्याला काही फरक पडत नाही. लेकिन आज सर्वात मोठी चांगली बातमी आपल्यासाठीच असंच आहे की TPS 1 ते 12ची स्कीम तयार झाली. 40 स्क्वेअर किलोमीटरची, 42 स्क्वेअर किलोमीटरची म्हणजे 4200 हेक्टरची. आणि त्या ठिकाणी रोडचे 8000 कोटीचे कामाला वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे आणि हा काम लवकरात लवकर सुरू होत आहे. जो स्वप्न 2013मध्ये नैनाचा आपण पाहिला आज अस्तित्वात होतो. जो स्वप्न एअरपोर्टच्या 2007मध्ये पाहिला आज आपला एअरपोर्ट येतोच. सो आता त्यांचे मनात जो शंका कुशंका येणार नाही येणार काय होईल साहजिकच आहे. पण आज मी एक वेळा तुम्हाला आश्वासन देतो, 8000 कोटी मी आल्यानंतर 8000 कोटीचे रोडचे कामाला मान्यता दिली आणि त्या रोडचे काम या ठिकाणी लवकर सुरुवात होऊन नैना शहर आपल्याला अस्तित्वात येणारच. गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे. 8000 कोटींच्या रस्त्यांचं काम तिथं सुरू होणार आहे. पण तुम्ही जेव्हा इथे गुंतवणूकदार म्हणून काम करत असता, तुमच्यासमोरची काय चॅलेंजेस आहेत या तिसऱ्या मुंबईतली म्हणा नैनातली म्हणा? मैं देवांग त्रिवेदी हूँ, बिल्डर एसोसिएशन ऑफ नवी मुंबई को रिप्रेजेंट करता हूँ. वी आर 500 डेवलपर्स. न्यू बॉम्बे का जो कोर इकोनॉमी है, कोर इकोनॉमी इज़ रन बाय डेवलपिंग कम्युनिटी, वेदर इट इज़ इन टर्म्स ऑफ रोड्स, बिल्डिंग्स, फैक्ट्रीज, अपार्टमेंट्स. बट कहीं ना कहीं MIDC एरिया हो, न्यू बॉम्बे का कोर एरिया हो, NMMC एरिया हो, एंड you have areas around Panvel and PMC area, Naina area, MMRD area, but more or less the major stakeholder is a developer. तो जो एक फ्लॉप का आपने सर को क्वेश्चन पूछा, तो ही इज कम नाउ. बट कोर में अगर जाएंगे तो जब भाटिया साहब थे, आई वॉज इन द कमिटी फॉर प्लानिंग ऑफ नैना, हाउ वन शुड गो अबाउट. his intentions were very good. तो उन्होंने तभी तेलंगाना मॉडल स्टडी किया, गुजरात मॉडल स्टडी किया और न्यू बॉम्बे का मॉडल स्टडी किया. तो वो टाइम पे उनकी धारणा, जो कोई भी स्कीम जब सक्सेस होती है और फेल होती है उसके अंदर एक ही चीज़ होती है, वन इज़ एग्जीक्यूशन एंड वन इज़ एजम्पशन. सो एजम्पशन फेल हुआ. एजम्पशन क्या फेल हुआ कि उनको लगा यहाँ पे बहुत सारे लोगों के पास में बड़े बड़े लैंड चंक्स हैं, तो उनका 40% कट करके 60% उनको लैंड देंगे. 25 एकर्स 18 एकर्स के बड़े बड़े पॉकेट्स डेवलप होंगे. ही फेल टू अंडरस्टैंड. ही मीन्स आई एम टॉकिंग अबाउट एन इंस्टीट्यूशन. इट फेल टू अंडरस्टैंड कि यहाँ पे बहुत सारे स्टेक होल्डर्स अलग अलग है, फ्रेगमेंटेड है. दैट इज़ नंबर 1. दूसरा, उनका गुजरात मॉडल को लेके बहुत एक्साइटमेंट था, तेलंगाना मॉडल को लेके. बट यू ऑल्सो हैव टू अंडरस्टैंड, कहीं गलती हमारी भी है कि वी एज स्टेक होल्डर्स, जो लोकल्स होते हैं, उनको कितना ग्रोथ चाहिए. गुजरात में पीपल विल फॉलो अप विद द डिपार्टमेंट. यू टेक माई लैंड,
you make infrastructure, what is it that we need to do? So कहीं ना कहीं हर बार authority जवाबदार नहीं है. थर्ड थिंग इज, एक नैना जैसा टाउनशिप आप जब बनाते हो, सो माइंडसेट ऑफ सिडको हैज टू चेंज फ्रॉम रेगुलेटर. फर्स्ट है अथॉरिटी. अथॉरिटी वर्ड मीन्स पावर. सेकेंड कम्स द थॉट प्रोसेस ऑफ बीइंग अ रेगुलेटर. आप क्यों आए हो, आपको ये क्यों चाहिए, वो क्यों चाहिए. तो दैट इज अ रेगुलेटरी माइंडसेट. बट एज अ डेवलपर, इफ आई एम ऑल्सो वन ऑफ द एंटरप्रेनर. डेवलपर वर्ड शायद बदनाम होगा, बिल्डर वर्ड बदनाम होगा, बट आई एम एन एंटरप्रेनर. वी वांट आपने शुरुआत क्या बोला कि आज का जो थॉट प्रोसेस है, व्हाट इज द कोर फोकस ऑफ दिस इज विकास चाहिए. और विकास के लिए विजय प्राप्त करण्यासाठी विजय सर का सपोर्ट चाहिए. बरोबर है. सो माइंडसेट ऑफ सिडको हैज टू चेंज फ्रॉम रेग्युलेटरी टू फैसिलिटेटर. कि तुम्हाला क्या काय हो सकता है सर, अगर विजय चाहिए हमें तो? स्पेशली फ्रॉम नैना पॉइंट ऑफ व्यू, फैसिलिटेटर का अगर माइंडसेट आएगा तो वी आर ऑल पुटिंग मनी, वी हैव ऑल द एनर्जी, वी आर ऑल फोकस्ड. लेकिन हमको एक कैनवास को, आज मेरे पास लैंड है, उत्तर मुझे घेऊ. आगे चलना है. मी मीन्स अगेन आई एम टॉकिंग अबाउट डेवलपर कम्युनिटी. वी रिक्वायर देअर सपोर्ट. ठीक आहे, विचारू आपण. हां, जो आजपर्यंत नाही झाला ते आता होणारच आहे. क्या बात है. थैंक यू सर. लेट बी कंप्लीट. देखो अभी पास्ट में क्या हुआ, आई एम नॉट गोइंग इनटू दैट. आई डोंट बिलीव इन द पास्ट. प्रेजेंट में क्या है उस पर अपन बात करते हैं. जैसे मैंने बोला आपको, एयरपोर्ट का एक एग्जांपल दिया. नैना का पिछले 13 साल से 12 साल से पूरा रुका हुआ था. रोड्स के डेवलपमेंट के काम नहीं हो रहे थे, टेंडर भी नहीं निकले थे. आने के 4-5 महीने में ही पूरा डीपीआर तैयार करके रोड के टेंडर के काम निकाल दिए. अभी वो रोड के काम 2-4-8 दिन में शुरू हो जाएंगे. तो ये लोगों में एक विश्वास तैयार होगा कि नैना, पहले लोगों को ऐसा लगता था नैना आएगा नहीं आएगा, जैसे इन्होंने बोला क्या होगा, हमारी जमीन ले ली, 60% 40% दी. तो अभी कम से कम जब इतना, और ये नैना का जो प्लानिंग है वो बहुत अच्छा प्लानिंग है. जो हमने जो रोड जो नेटवर्क बनाया है, कितने बड़े रोड्स हैं, कितना ओपन स्पेसेस है, रिवर फ्रंट डेवलपमेंट है, यूटिलिटीज़ बनाई हुई हैं, प्लग एंड प्ले सिस्टम है, बार बार आपको कभी रोड नहीं खोदने पड़ेंगे इसके लिए, यूटिलिटीज़ के लिए. तो ये प्लानिंग बहुत अच्छा किया है. सो थिंग्स हैव चेंज्ड पॉजिटिवली. अभी किसी को भी कोई भी प्रॉब्लम है, फैसिलिटेटर की तरह ही मैं तो कह रहा हूँ उससे भी ज़्यादा हम जाने को तैयार हैं. क्योंकि अल्टीमेटली हमारा भी काम है ना विकास करना. थैंक यू सर. हमारा रेगुलेटर का कभी काम था ही नहीं, है भी नहीं. इवन इफ लेट्स से समबडीज माइंडसेट इज देयर, वी आर देयर. जैसे मैंने आपको बोला, आपके इनको कहीं कोई इशूज है, मुझे डेवलपमेंट यहाँ पे करना है. अभी आपको नहीं पता किस वॉर फुटिंग पे हम नवी मुंबई को एक अलग दिशा देने की कोशिश कर रहे हैं. मैं आपको बताऊंगा. अभी हम वर्ल्ड इकोनॉमिक फोरम भी जाके आए. वहाँ पे करीब नैना अपने इस एरिया के लिए बहुत कुछ लेके आए हैं. सिडको पहली बार गई है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम. सो पर्पज, जैसे एयरपोर्ट आया, नैना है, उसके बाद पानी की बहुत सारी प्रॉब्लम है, और कुछ आपके लॉजिस्टिक पार्क आएंगे, एरो सिटी है, कि सारी चीज़ें वॉर फुटिंग पर चल रही है. सो वी आर गोइंग वेरी पॉजिटिव. बिल्कुल फैसिलिटेटर की तरह रोल है. मैं कह रहा हूँ उससे ज़्यादा आगे बढ़ के जो भी इशूज है सॉर्ट आउट करके हमको यहाँ पे एक अच्छे से अच्छा डेवलप, एक आइडियल सिटी बना के दे. स्ट्रॉन्ग Sir. अपलॉड फॉर हिज कमिटमेंट सर. सर माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण या व्यासपीठावर मी तो प्रश्न विचारला नाही तर हे सगळेजण म्हणतील मग तुम्ही काय विचारलं. मी त्या प्रश्नाकडे येणार आहे. सिडकोची घरं एवढी महाग का आहेत? बघा, सगळ्यांना असं त्यांच्या मनातला प्रश्न आहे. आणि जर सिडकोची घरं इतकी हजारोंच्या संख्येने निघून सुद्धा त्याला प्रतिसाद का मिळत नाहीये? सिडकोची घर तुम्ही म्हणतात महाग आहेत. जर असं असता तर 21,500 अर्ज आले नसतेच. एक लक्षात घ्या. ठीक आहे. आता एक थोडा परसेप्शन क्रिएट केला जातो. आता मीही बरेचसे डेव्हलपर आणि बिल्डर लोकांना बोललो. उलटा बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही 28 लाखला घरा कसे देतात. सी, आमच्या जो तुम्ही क्वालिटी घराची पाहिली, ॲज गुड ॲज प्रायव्हेट, अँड आय कॅन से इट इज मच बेटर दॅन द प्रायव्हेट हाऊस जो आपण डेव्हलपर असतातच आहे. तुम्ही आज ओपन एरिया बघितला, काही ठिकाणी त्या सोसायटीला पण 3-3 एकरचे गार्डनसुद्धा दिलेलेच आहे. त्या ठिकाणी आपण कम्युनिटी सेंटर दिलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे, कोणतेही हिडन चार्जेस यामध्ये नाही आहे. सो
आता मला सांगा, माझे घर 28 लाखापासून 97 लाखापर्यंतचे आहे. पण एक बघा, 28 लाखाच्या घर आणि 97 लाखाच्या घरामध्ये लोकेशनचा खूप फरक आहे. सपोज मुंबईमध्ये ज्या घराची किंमत बोरीवलीला असतात, ते घराची किंमत कप्परेड किंवा मालाबार हिलला असणार का? इट डिपेंड्स ऑन द लोकेशन आणि साईज कितीची आहे. आपण म्हणतात कमी प्रतिसाद. आज माझे 21,500 अर्ज आले आणि ते कधी 31 जानेवारीपर्यंत, 31 जानेवारीला 12 वाजेपर्यंत जेवढे आले तेवढे घेतले. 12 वाजेच्या नंतरही रात्रीला 1 तासामध्ये 150 लोकांनी पैसे भरले. ते आम्हाला तात्पुरती नाबाद करावे लागले, कारण आपण 12 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे, तेव्हा परत ओपन करणार. जर मी याला 10 दिवस अजून ओपन केला असता, 3-4 हजार अर्ज अजून आले असतेच. सो जॉबची माझी संख्या किती आहे? 25,000च्या काढला, 21,500 माझ्याकडे अर्ज आलेलेच आहे. आणि 21,500मध्ये काही ठिकाणी त्यांची चॉईस आहे. मी पण म्हाडाचे जेव्हा घरं निघतात ना सर, म्हाडाची जेव्हा घरं निघतात तसं UPSC सारखं असतं ते, म्हणजे जागा कमी आणि परीक्षा देणारे जास्त. इथं तसं का होत नाही? म्हणजे हे कुठंतरी तुम्ही मान्य कराल ना, उत्पन्न जे लोकांचं तुम्ही देता ते उत्पन्न आणि त्याच्यानंतर घराची किंमत, हे प्रमाण खूप व्यस्त आहे असं नाही वाटत तुम्हाला? मी परत सांगतो की या रेटमध्ये जो सिडको घरं देतो त्या रेटमध्ये कोणी घरं देऊ शकत नाही. काइंड ऑफ अ फॅसिलिटी, काइंड ऑफ अ इन्फ्रास्ट्रक्चर, क्वालिटी जो आहे त्यामध्ये फार स्वस्तात मी म्हणेल मार्केटपेक्षा कमी रेटलेच आहे. पण काय असतो, बरेच वेळी लोकांची परसेप्शन असं असतो की अजून कमी करावा, अजून कमी करावा. यामध्ये कॅल्क्युलेशन करताना आपण कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस नाही, इवन सिडको प्रॉफिटीसुद्धा यामध्ये घेत नाही आहे. सो आपण घराची किंमत 28 लाख पासून सुरू आहे लोकेशनच्या हिशोबानेच. आणि माझे 21,500 अर्ज आलेलेच आहे. आणि हे लॉटरी मी 15 तारीखला काढणार. 15 तारीखला लॉटरी काढल्याच्या नंतर परत सेकंड आपण इन्व्हाइट करणारच आहे. त्यामध्ये परत माझ्याकडे अजून भरपूर लोक चाहत आहे. सो परसेप्शन जो क्रिएट केला जातो ते थोडासा चुकीच्या परसेप्शनच आहे आपण या गोष्टीमध्ये. सो दॅट इज नॉट द केस. भाविस्कर सर, हे परसेप्शन आहे की रियालिटी आहे? एक असंच मला वाटलं होतं. मी स्वस्त दर घर योजना 2009ला एकदा काढली होती. सिडकोकडून जमीन विकत घ्यायची किंवा 12.5% विकत घ्यायची आणि त्याच्यावर नंतर बांधकाम करायचं. त्यावेळी माझे रेट यांचे 13-14 लाखाच्या 1 BHKचे रेट होते. 2009ची गोष्ट सांगतो. आणि माझे रेट 9.25 लाखात होते. आम्हाला जमीन विकत घ्यायला लागते. सिडकोकडे स्वतःची जमीन आहे. आणि याच धर्तीवर गगराणी साहेब असताना आम्ही पूर्ण प्रधानमंत्री आवास योजनेचं पूर्ण प्रेझेंटेशन वगैरे दिलं होतं. पण त्याच्या आधी एक छोटे ऑफिसर होते, त्यांना आम्ही जाऊन भेटलो की साहेब सिडकोची घरं महाग का? तर मला फार एकदम सॅटिस्फॅक्टरी एका शब्दातलं उत्तर मिळालं होतं की तुम्ही त्या ठिकाणी एकटेच आहेत. एवढंच मला त्यांनी उत्तर दिलं होतं. तर ते अशी सिच्युएशन होती. खरं तर मी सांगेल, विजय सिंघल साहेब आल्यानंतर या ठिकाणी सिडकोला मुवमेंट वाढलेली आहे. लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे आणि फास्ट, जसं त्यांनी सांगितलं, 5,000-5,500 घरांचं 5,500 कोटीचे नैनामधले टेंडर्स काढले. कारण इलेक्शन होतं म्हणून काही दिवस ते थांबले होते. परंतु त्यांनी ओपन प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट कबूल केली होती की मी हे तुमची अपेक्षा काय? हां, माझ्या आता असं म्हणणं आहे की साहेबांनी अपेक्षा एकच आहे की डेव्हलपर्स कम्युनिटी आहे ना, यांची महिन्यातून एकदा मिटिंग घ्यावी. म्हणजे ग्राउंडला काय चालू आहे, फक्त अधिकारी आपल्याला फीडअप करतात एवढं न करता ग्राउंडवर काय चालू आहे आम्हाला सांगता येईल. त्याचं एक उदाहरण म्हणून मी इथं ओपन प्लॅटफॉर्मवर सांगतो. बरोबर आहे? तर ओपन प्लॅटफॉर्म म्हणून मी सांगतो की एक उदाहरण म्हणून सांगतो. 12 वर्षामध्ये नैनाकडून 340 परवानग्या दिल्या, प्रतिवर्ष 28 परवानग्या झाल्या आणि प्रति माह जास्तीत जास्त 3 परवानग्या झाल्या. बरोबर? आता हेच पनवेल महापालिका जेव्हा झाली तेव्हा पनवेल महापालिकेमध्ये 22 परवानग्या दिल्या गेल्या. किती दिवसात? जानेवारी 2024 ते जूनमध्ये 131 परवानग्या त्यांनी दिल्या. आता नैनाने जर म्हटलं भोगटा प्रमाणपत्र आतापर्यंत किती दिली, तर फक्त 94 भोगटा प्रमाणपत्र दिली. म्हणजे एका वर्षात 8 भोगटा प्रमाणपत्र दिली. त्याचा एक भोगटा प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ॲव्हरेज जर काढला आपण तर 2 महिन्यात एक भोगटा प्रमाणपत्र दिलं. मग 2 महिन्यात एक बिल्डिंग जर लोकांना राहायला मिळणार असेल, म्हणजे एक भोगटा प्रमाणपत्राची कॉम्प्लेक्स मिळणार असेल, तर तीच गोष्ट आपण पनवेल महापालिकेची म्हटली तर 6 महिन्यामध्ये त्यांनी 5 ते 6 OC दिल्या. आता याचा जर हिशोब पैशामध्ये केला आपण, 2 गोष्टी, घरं आपण कायसाठी बनवतो, एक तर सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे म्हणून घर बनवतो आणि प्रॉफिट झालं पाहिजे म्हणून घर बनवतो. मग तो विकासकाला असो की शासनाला असो. कारण शासन, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओपन प्लॅटफॉर्मवर सांगतो की शासन 25% ऑफिशियली पार्टनर आहे.
सगळे जे टॅक्सेस आहेत याची टोटल जेव्हा तुम्ही 1 कोटी रुपये एखाद्या बिल्डरला अदा करतात तेव्हा 25 ते 26 लाख रुपये हे शासनाला जातात. याचं कोणी कधी माझ्याकडे हिशोब घ्यावा. मी माननीय मुख्य सचिव यांच्या समोर पण ही गोष्ट प्रेझेंट केली होती. तर याचा जर हिशोब केला तर 12 वर्षात जर आपण पनवेल महापालिकेच्या स्पीडने जरी CCOC दिल्या असत्या, काही खूप बिघडलं नसतं, CCOC दिल्या असत्या तर 5 लाख सामान्य माणसांना घर मिळालं असतं, 5 लाख लोकांना. त्याचबरोबर जमिनीचे वादविवाद थांबले असते, रेट वाढणं थांबलं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे 12 वर्षात केंद्र शासनापासून लोकल ऑथॉरिटीपर्यंत पैसे किती मिळाले असते माहीत आहे? 2 लाख कोटी रुपये मिळाले असते. फक्त प्लान पास केले असते आणि लोकांना दिले असते तरी. कारण याचे डेव्हलपमेंट चार्जेस, स्क्रुटिनी फी, सिक्युरिटी फी, GST, केंद्राचे काही टॅक्सेस, वेगवेगळ्या कंपन्यांना आपलं मिळणारं काम, हे सगळं वाढलं असतं. फक्त एका गोष्टीने की तुमचा DP तयार होतो तोपर्यंत गावठाणाच्या 200 मीटरमध्ये तर अलाव आहे प्लान पास करायला. ते तर आमच्या डेव्हलपर्सला प्लान पास करायला द्या, म्हणजे ते काहीतरी विकास करू शकतील. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर आदरणीय साहेब आल्यानंतर तर नक्कीच स्पीड झालेला आहे. पण मी साहेबांना अजून एक सांगेल, म्हणजे शासनाकडे थोड्या वेळाने मला वाटतं शिंदे सर पण आपल्याकडे येणार आहेत. तर MSRDCने आता दिल्ली मुंबई कॉरिडॉर, उदाहरणार्थ एक मी उदाहरण सांगतो तुम्हाला. दिल्ली मुंबई कॉरिडॉर आपल्याकडे येत होता तेव्हा पनवेलमधून जात होता तेव्हा सिडकोनी काय केलं, नाही हमारे यहाँ से 2 लाईन नहीं जाएगा, सिंगल लाईन जाएगा. त्याच्यामुळे काय झालं, मोरबेपर्यंत त्यांची 1 लाख कोटी खर्चून रस्ता तयार झाला. आता तो पुढे एअरपोर्टच्या पुढे कनेक्ट होत नाही का? कारण त्याचं काम आता MSRDCकडे दिलं आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि आता बहुतेक नवीन बजेटमध्ये, नवीन सरकारमध्ये पास होतील. पण त्यामुळे ते तेवढा तुकडा 18 किलोमीटरचा लटकून राहिलेला आहे. म्हणजे जो केंद्राने विकास इथपर्यंत आणला तो याच्या पुढे छोट्या छोट्या गोष्टीमुळे गेला नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्लॅनिंग ऑथॉरिटी केलेल्या आहेत यातला कुठेतरी सेंट्रलाइज एक परमिशन डिपार्टमेंट असावं. आणि शेवटचं ॲज अ मराठी म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून मला असं वाटतं की शिंदे साहेब येतील तेव्हा एक प्रश्न विचारावा की बाळासाहेबांची शिवसेना आता तुमच्याकडे आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की मराठी माणसाला जागा मिळाली पाहिजे, घर मिळालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे. आम्ही गुजराती कम्युनिटीकडून खूप शिकतो बिझनेस कसा करायचा म्हणून. कारण त्यांच्याकडे बसल्यानंतर आम्हाला त्यांचे नॉलेज मिळतं की धंदा कसा करावा. पण त्याचबरोबर जर सिडकोसारखं एवढं आता 70 वर्ष आपण खूप मोठ्या प्रमाणात विकास आहे, आम्हाला निदान नवीन जे BE सिव्हिल असतील, मराठी पोरं असतील, या पोरांना जर तुम्ही एक पॉलिसी बनवली आणि एक पहिला भूखंड सिडकोकडून 500 मीटरचा बाबा तुम्ही विकासक होणार आहेत, त्यांना अलॉट करा, त्यांना प्रोत्साहन द्यावं असं तुमचं म्हणणं आहे. अशी प्रकारची पॉलिसी व्हावी अशी विनंती. नक्कीच आपण आशा करूया की या सगळ्या तिसऱ्या मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं भवितव्य अगदी उज्ज्वल असेल, देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. खरं तर तुमचं कौतुक ज्या पद्धतीनं सिडकोनं नवी मुंबई साठी केलेलं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही या विमानतळासाठी काम केलेलं आहे, खूप कमी काळामध्ये लँड ॲक्विजिशन असेल किंवा तिथले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी केलेलं आहे. शेवटची कमेंट सर, ही तिसरी मुंबई कशी असेल आणि त्याच्याबद्दलचं तुमचं विजन काय आहे अगदी थोडक्यात? जसं तिसरी मुंबईचं सांगितलं, हा काही शासकीय नाव नाही आहे, कुठेही ऑफिशियल डॉक्युमेंट्सला नाही आहे. अगोदर आपली मुंबई होती, मुंबईच्या नंतर नवी मुंबई आली, नवी मुंबईच्या नंतर तसं नैनाही आली. नैनाला तिसरी मुंबई म्हणा, आता याला चौथी मुंबई म्हणा, तो हे आपसात म्हणजे जो काही म्हणायचा. सी अल्टिमेटली काय आहे, हे शहर एकच्या नंतर दुसरे, दुसऱ्याच्या नंतर तिसरे येणारच आहे. कारण जगाच्या पुढचं शहर असेल हे आता तुमच्या अगोदर नैना येणार, बिकॉज नैनाचं काम ऑलरेडी सुरू झालेलंच आहे. नैनाचा टोटल एरिया जर बघितला की 220-225 स्क्वेअर किलोमीटर आहे. आम्ही याच्या कामाच्या TP सुरू झाले, TP 1 ते 12 झाली, रोडचे वर्क ऑर्डर दिले, काम सुरू होतात. त्याचे नंतर जो तिसरी मुंबई, जो सोकळ तिसरी मुंबई म्हणतात, ज्याला खोपटा वगैरेला, त्याच्या अजून याचं प्लॅनिंग चालू आहे, ते येणारच आहे. त्याच्यानंतर पुढच्या येणार. आता जसं ऑनरेबल CM साहेबांनी म्हटलं, बाडवण एअरपोर्ट आहे, बाडवण पोर्ट आहे, त्याचे बाजूला आता तिसऱ्या एअरपोर्टची सुद्धा त्यांनी ऑफिशियल मला ते चर्चा चालू आहे, घोषणाही करताय. तो असं त्याच्या बाजूलाही सुद्धा काही शहर येऊ शकणारच आहे. तो अल्टिमेटली आता हे जो तिसरी मुंबई आहे, नैना आहे, या चौथी मुंबई असणार, दीज आर द प्लांट सिटी. जेव्हा प्लांट सिटी असतात, त्या प्लांट सिटीमध्ये एक जागतिक स्तरावरच्या शहर व्हायच्या, त्यामध्ये पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर व्हायच्या. इन्फ्रास्ट्रक्चरसोबत तुमच्या
स्पेस ओपन स्पेस असायची, तुमच्या एज्युकेशनल फॅसिलिटी चांगली असायची, गार्डनची फॅसिलिटी चांगली असायची. सो दॅट इज द कन्सेप्ट. सो जो नक्कीच. तिसरी चौथी मुंबई जो काही असणारच आहे, नक्की एक प्लांट सिटी असणारच आहे. त्यामध्ये या सर्व गोष्टीचा अंतर्भाव करून खूप चांगल्या पद्धतीने विकसित केली नक्कीच, जाणार आहे. कारण देशाचं भवितव्य असणारी आणि ही नवी शहरं या देशाची आर्थिक राजधानी बनतील असा जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरणारं हे डेव्हलपमेंट इथलं असेल अशी आशा करूया. पण आज या परिसंवादात आपण आलात आणि नवी मुंबईच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण या परिसंवादात इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. I would like to add one more thing. What we expect from as a developer community कि एक सेल होना चाहिए जहाँ पर सर्टनिटी हो कि ये स्कीम है, TPS स्कीम है तो इस तरीके से चलेगी. उसके बाद के जो 23 विलेजेस के अलावा जो विलेजेस है उसमें कोई लैंड लेना चाहता है, लैंड ले चुका है, आज आप देखेंगे तो बहुत सारे स्टेक होल्डर्स, नॉट ओनली डेवलपर्स, IT सेंटर, कॉल सेंटर्स है, डेटा सेंटर्स है, होटल्स है, वेयर हाउसिंग है, उनको बहुत ज़्यादा इंटरेस्ट है नवी मुंबई में इन्वेस्ट करने के लिए. सो देयर शुड बी सम काइंड ऑफ क्लैरिटी कि बैलेंस जो एरिया है उसको किस तरीके से डेवलप किया जाएगा. और अगर हम स्वखुशी से अपने आप चल के सिडको के पास आते हैं फॉर से somebody has 25 acres or 50 acres or 100 acres or 10 acres, how Sidco can facilitate and give them permissions or make a TP scheme for the smallest area so that they can put their money, because uncertainty होगा बरोबर. तो क्या होगा, ये इन्वेस्टमेंट इधर आएगा नहीं. उसके लिए नॉलेज, being developers, 95% of the developers till बरोबर. today they don't know how the scheme is going to shape up, and if they have bought or purchased some land, how it is going to take up, then how we can market this city to other stakeholders who are sitting all over the world. And I believe me, thousands of crores want to come to न्यू बॉम्बे. अगर इंडिया में अगर पोटेंशियल है सर, महाराष्ट्र तो छोड़ो, इंडिया का अगर पोटेंशियल है तो नवी मुंबई में है. और उसको हम हाउ डू वी ग्रैब दिस अपॉर्चुनिटी एंड एक्सप्लॉइट इट टू द फुलेस्ट. नक्की त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील आणि सगळेजण उद्देश सुद्धा या परिसंवादाचा तोच होता. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या परिसंवादात आला त्याबद्दल.